स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग आहे ना आपल्या गावाकडचा या पावसाळ्यातील शेवटचा ब्लॉग असेल, म्हणजे असेल पण खूप लेट असेल। त्यामुळे हा ब्लॉग बनवायचं कारण आपण ह्या आधी गावाकडचा ब्लॉग बनवला होता, पण त्याच्यामध्ये एवढं गावाकडे काय दाखवता नाही आलं, त्यामुळे हा ब्लॉग बनवला आहे। ह्या ब्लॉगमध्ये आपल्याला जेवढं काय गावाकडे असेल ते दाखवता येईल, ते दाखवण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहे। हा व्हिडिओला करंट राहा आपल्यासोबत, रामा पण आहे आपला कुत्रा डॉग, परत एक मुलगी माऊ आहे तिचा। चला आपण जाऊया तोपर्यंत वरती। गाईज आपल्याला त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये खेकड सुद्धा नव्हतं दाखवता आलं, तो ब्लॉग फक्त 2-2.5 मिनिटांचा होता। पण ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी ना खेकड दाखवणार म्हणजे दाखवणार, कुठल्याही परिस्थितीत काही असू दे तुम्हाला मी आज खेकड दाखवणारच। माऊ चल लवकर, तुम्हाला एक भाजी पण दाखवतो। रानात असते ती भाजी ना, खातात, चायत म्हणतात, चायत। काही काहींना माहीत असेल गावाकडे राहतात ती, पण काही काहींना माहीत नसेल जे शहराकडे असतात, नवीन असतात त्यांना। सो तुम्हाला मी दाखवतो। जिथं खूप मोठा प्रॉब्लेम झाला आपल्या कुत्र्याच्या रामाची, खूप जोरात भांडणं झाली एका कुत्र्यासोबत। गाईज हे बघा, ही चायताची भाजी असते, याची भाजी करून खातात, तुम्हाला दाखवतो। अच्छा हमको सिखा रिया है। हे बघा, आता इथं एकच नाही तर लय असतात, त्याची आम्ही भाजी खाल्लेली। तुम्ही सुद्धा खाल्ली का नाही मला ते कमेंट करून नक्की सांगा, पाडशील मला। हा बघ किती पाडायला लागला। चला हळूहळू जाऊ आपण, इथं गवत आहे ना त्याच्यामुळं काही पण असू शकतं, त्याच्यामुळे हळू जायला लागतं। मावाने बघा काय केलं, शेत जायचं काय गडबडीत बघा किती काय झाली होती की तिने एक बूट कोणाचं घातलंय तर एक बूट कोणाचं घातलंय, वाह दीदी वाह दीदी दीदी वाह दीदी, एक बूट वेगळे एक बूट घातले। जाऊ दे। आणि आता मला म्हणते मी कशी येऊ, मी तिथून पडन, तिला म्हणलं ये आता कशी तरी, चल चल पटकन, पाऊस यायला लागलाय। हे बघा काय जे मागच्या वावर लावून झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। तर खाली एक वावर, तिथं जाऊ आपण। आता हे लावून झाले याच्यामुळे आपल्याला ह्याच्यात काही खेकडं वगैरे शोधता नाही येणार, पण खाली असून तिकडे जाऊ आपण। ओक्याकडे पकडायला पिशवी घेऊन चालली, पडली असते आता। तिकडे मग असं दाढ खाणतात, ते तुम्हाला दाखवतो। आपण जाऊ आता दाढ खाण्याला, तुम्हाला दाखवतो कशी दाढ खाणतात। आता भात लावून झाले, लावतं का दाखवतो तुम्हाला, पण दाढ कशी खाणतात हे दाखवतो। आणि नंतर आपण खेकडं शोधण्यावरती संशोधन करू, खेकडं सापडतात त्यांना। असं चिखलातून नाचायला मजा येते हे बघा। दाढ तर कशी केली ते तर दाखवलंच आपण। आता आपण जाऊया खेकडावरती संशोधन करण्यासाठी। मग ऑलरेडी इकडे संशोधन करते, पण तिला अजून काही एक पण सापडलेलं नाही, त्याच्यामुळं आपण शोधूया इकडे भेटतंय का। चला चला चलो, खेकड हाय तुम्हाला दिसत असेल, गेलं यार शिट। आता गाईज एवढं शोधल्यावरती आपल्याला फायनली एक खेकड भेटले बघा। ओ भाई ये क्या है? बघा कसं धरतंय, खूप छोटंसं आहे, पण जाऊ दे। त्याला शोधण्यासाठी पण खूप वेळ गेला। चला आता आपण घरी जाऊ, आता बऱ्यापैकी वेळ झाला, पाऊस पण पडायला लागला। मित्रांनो हे शेताची पाईपलाईन बघा कशी, आता इथून आहे ना वरून ह्या वावरात पाणी पडतं, आणि इथून मग परत हे खालच्या वावरात जाणार, आणि परत ते तसंच खालच्या वावरात तसंच चालू राहणार। हे अशी वावराची पाईपलाईन असते बघा। हो चल, हे बघा वेगवेगळ्या चकलीचा। आपण अर्ध्या रस्त्यात आलो, आता थोड्या वेळात आपण घरी जाऊ। सो फायनली गाईज आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे, आणि इथंच आपल्या ब्लॉगचा एंड होतोय। आम्हाला आता तोंड हात धुवायचे, कारण का आमच्या अवस्थेला डेंजर झालेली। माऊ चित्र बघा, इकडे आहे का माऊ, माऊ बघा, का बघा खाली एक चप्पल बघा कुठली, एक चप्पल बघा कुठली, त्यामुळे जरा फ्रेश व्हायचं आहे आम्हाला आता। आय होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ, थँक्स फॉर वॉचिंग अ व्हिडिओ। तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।